मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मुसळधार पाऊस आणि महामार्गावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। वाहन चालकांची पुरती कसरत या ठिकाणी होतीये। महामार्गावर दोन्ही दिशांनी वाहनांच्या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे, त्यामुळे वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत। प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, आपण पाहतोय की मुसळधार पावसामुळे महामार्गावर खड्डे झालेले आहेत, त्यामुळे वाहनांच्या ह्या मोठ्या रांगा लागलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण सांगितलं, महामार्गावरती खड्डे आहेत, वाहतूक कोंडी आहे। ही परिस्थिती आजची नाही, गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जेव्हापासून महामार्गाचं काम सुरू झालेलं आहे तेव्हापासून ही परिस्थिती कायम बघायला पाहायला मिळते। खरं तर घोडबंदर रोड पासून ते वसईपर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली, अक्षरशः चाळण झाले असं आपण म्हणू शकतो। कारण महामार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत आणि यातून वाट काढताना जे वाहनधारक आहेत अक्षरशः हैराण झालेले आहेत। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचं देखील नुकसान होतंय आणि आता जो 2 दिवसांपासून पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी होतीये। पडलेले खड्डे, साचलेलं पाणी हे संपूर्ण ज्या मार्गामध्ये अडथळे ठरत आहेत, त्यामुळं महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झालेली पाहायला मिळते। जे महामार्गाचे प्रशासन आहे ते कुठेही लक्ष देत नाहीये, महामार्गाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी ते दिसून येत नाही। त्यामुळं काहीच म्हणजे अक्षरशः वाट लागलेली आपण असं म्हणू शकतो। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे। महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालं होतं तेव्हापासून पावसाळ्या आधीपर्यंत तरी हे काम पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र भर पावसातही त्यांचं काम सुरू आहे आणि त्यामुळं वाहतूक कोंडीत भर पडलेली आहे। आणि त्यामुळे निश्चितच प्रथमेश आपण पाहतो की अशा पद्धतीने आता वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।